आता मान खटावचा विकास वेगाने होणार आहे. अहो काय म्हणून काय विचारता? म्हणजे बघा, एक आमदार त्यातही ते मंत्री, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील मान खटावकडेच. आणि आता पुन्हा विधान परिषदेचा एक आमदार, तो मानचा असेल किंवा खटावचा असेल, तो इकडचाच असेल. त्यामुळे एवढी ताकद असताना मान किंवा खटावकर विकासाची अपेक्षा करू शकतात, नाही का? नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. तर बघा, सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागायला अवघे काही तास सुटलेत. खरं तर या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं महायुती धर्म पाळा असा संदेश असा व्हीपट जाहीर केलाय. जरी तो अगदी शेवटच्या टप्प्यात दिला गेलाय, त्यामुळे आता इथं मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अशातच जिल्हा परिषदेला जर आपण थोडंसं मागं गेलं तर कराड किंवा इतर भागांना ज्या प्रमाणात महत्त्व मिळालं नाही, त्याच प्रमाणात या विधान परिषद निवडणुकीतही सांगलीला काही विशेष मिळालं नाही. उलट साताराला आणि विशेषतः मान खटाव तालुक्याला जास्तीत जास्त प्रमाणात संधी आणि महत्त्व मिळाल्याचं बोललं जाते. मग या सगळ्या मागं मान खटावला सर्व काही देण्यामागं कोणाचा प्रभाव आहे हे विचारलं तर त्याचं उत्तर शोधायला फार दूर जाण्याची गरज नाहीये. कारण यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं नाव इथं घ्यावंच लागतं. आता बघा, जिल्हा परिषद निवडणुकीत चमकुच मान खटाव हा जो राजकीय गेम चालवला गेला, तोच या विधान परिषद निवडणुकीत कुठेतरी चालल्याचं पाहायला मिळालं. मात्र यामुळं सांगली कुठेतरी वंचित राहिली असं म्हणायला हरकत नाही. आता जर इथलं गणित बघितलं विजयाचं, तर इथं एकूण मतदार आहेत 1575. भाजपचे 332 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 147 मतदार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18, शिंदे गटाचे 100, तर काँग्रेसचे 73 मतदार आहेत आणि अपक्ष 52 मतदार आहेत. तर ठाकरे गटाचे 5 मतदार आहेत. आघाडीचे 51 मतदार आहेत. संजय काका पाटील गटाचे 21 मतदार आहेत. आता हे सगळं संभाव्य गणित एकत्र केलं म्हणजे महायुतीचे भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाची मिळून जर ताकद किंवा मतदार एकत्र केले तर त्यांची ताकद होते 579 मतांची. महाविकास आघाडीत शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काही अपक्ष असं मिळून गणित होतं 176. आणि जर या निवडणुकीत हे गणित पाहिलं तर महायुतीचे धैर्यशील कदम आरामात निवडून येऊ शकतात. पण काय होईल हे निकाल आल्यानंतरच समजणार आहे. आता जर सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल मध्ये असणाऱ्या 2 उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय की तालुक्यातीलच पैलवान अर्थात मान खटाव मधलेच 2 पैलवान एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले होते. कारण महायुतीकडून ज्या धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते खटाव तालुक्याचे आहेत. त्यांनी कराड उत्तर विधानसभेची निवडणूक 2 वेळा लढवली होती आणि ते पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष राहिलेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मंत्री जयकुमार गोरे, उदयनराजे भोसले, चंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील या सगळ्यांनी प्रयत्न केले. सांगली की सातारा उमेदवारी कुठल्या जिल्ह्यात द्यायची यावरील जेव्हा विचार करण्यात आला तेव्हा साताऱ्याला झुकतं माप घेण्यासाठी उमेदवारी घेण्यासाठी जयकुमार गोरे, उदयनराजे भोसले, चंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील या सगळ्यांचीच चिष्टाई फळाला आली असं म्हणावं लागेल. आणि दुसरे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करतात. ते देखील मान तालुक्यातले म्हणजे मान आणि खटाव. त्यांच्या उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी खिंड लढवली, प्रयत्नही केले. खरं तर अभयसिंह जगताप यांची संपत्ती देखील चांगलीच चर्चेत आली होती. नुकताच पार पडलेली जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा माढाची लोकसभा निवडणूक त्यांनी जिल्हा परिषदही लढवली आणि माढाची लोकसभा लढवण्याचीही त्यांची इच्छा होती. म्हणूनच आता त्यांना ही आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. आता धैर्यशील कदमांना ते कसे काउंटर करतील किंवा आता कसं काय निवडणूक पार पडली असेल आणि ते निवडून येतील का हे तर आलेला निकालच सांगणार आहे. पण या दोघांपैकी कोणीही जिंकलं तरी गुलाल हा साताऱ्यात आणि त्यातल्या त्यात मान खटाव तालुक्यात उधळला जाणार आहे. आता बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेची जी ही निवडणूक पार पडली विधान परिषदेतून ती 3 ते 3.5 वर्षानंतर होती. पूर्वी या मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र आता भाजपने ही निवडणूक फक्त नाही तर भाजप प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि ही निवडणूक देखील तशीच झाली. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवली, पण काहीही करून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवलाच की. अगदी फोडाफोडी, घोडेबाजार,
शंभूराजे देसाई यांचं रक्तबंबाळ होणं, अशा अनेक घटना घडल्या. पण अखेर काय झालं? भाजपनं जिल्हा परिषदेत बाजी मारलीच. आता जर लक्षात घेतलं आणि जिल्हा परिषदेच्या गणिताकडं संपूर्ण लक्षपूर्वक पाहिलं, तर अध्यक्षपद आणि जी सभापती पद आहेत ती दोन महत्वाची सभापती पद, अशी तिन्ही पदं खटावच्या वाट्याला गेलेत. आणि खटावचं प्रतिनिधित्व कोण करतं? मंत्री जयकुमार गोरे. म्हणजे जे संपूर्ण राजकीय गणितात फायदा झाला, हे जरी खरं असलं तरी सगळ्यात मोठा आणि थेट राजकीय फायदा कोणाला झाला असेल, तर तो मान खटाव तालुक्याला आणि जयकुमार गोरे यांनाच झाला, हे नाकारता येत नाही. आता विधान परिषदेबद्दल बोलायचं झालं तर विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जेव्हा जिल्हा परिषदेचं आपण बोलायचं झालं तर 17 वर्षांनी खटाव तालुक्याच्या वाट्याला जिल्हा परिषद आणि अध्यक्षपदासह दोन महत्वाच्या विशेष समितींची धुरा मिळाली. आणि या संपूर्ण घडामोडीमुळं खटावसाठी ही अक्षरशः बंपर लॉटरी लागली होती. याबद्दल सांगणारा सविस्तर व्हिडिओ देखील आम्ही आमच्या चॅनलला केलाय, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. आणि आता विधानसभेच्या आमदारकीबद्दल बोलायचं झालं तर आमदारकी देखील मान किंवा खटाव या दोन्ही तालुक्यांपैकी एकालाच मिळणार आहे. म्हणजे काय तर झालं असं की महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेत झालेली नाराजी आपल्या बाजूनं वळवता येईल का, यासाठी जयंत पाटील आणि उमेदवार जगताप यांनी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र शेवटच्या क्षणी जयकुमार गोरे यांनी असा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीचा धर्म पाळण्याचं जाहीर करण्यात आले, किंवा मकरंद पाटलांनी व्हीप बजावलाय की महायुतीचा धर्म पाळा. शिवसेनेची भूमिका शेवटपर्यंत स्पष्ट झालेली नसली तरी महायुतीसोबतच सगळे आहेत, असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. याशिवाय साताऱ्याचे उमेदवार आणि सोलापूरचे उमेदवार हे दोन्ही उमेदवार भाजपचे निवडून येतील, तेही मोठ्या फरकाने. अर्थात सोलापूरमधून राजेंद्र राऊत आणि सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. आता त्यांचा हा दावा प्रत्यक्ष निकालात कितपत खरा ठरतो, की तर महाविकास आघाडीने केलेले प्रयत्न फळाला येतात, हे तर आता काही अवघ्या तासात आपल्याला स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी, सातारा जिल्हा जिथं आधीच दोन मंत्रीपद आहेत, त्यात मान खटाव तालुक्याचा विचार केला, जिल्हा परिषदेचं सभापतीपद, दोन बाकीचे सभापतीपद आणि मार्गदर्शन करणारं नेतृत्व म्हणजेच आमदार असणारे जयकुमार गोरे स्वतः मंत्री आहेत. अशात भविष्यात आणखी एखादा आमदार किंवा मोठं पद इथूनच येणार असेल तर साताऱ्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मान खटाव तालुक्याचं राजकीय वर्चस्व आणखी वाढणार का, हाही प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून ह्या निवडणुकीचा जो निकाल आहे तो फक्त विधान परिषदेपुरता किंवा या जागेपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर साताऱ्यातील पुढच्या राजकारणाची दिशा, मान खटावचं वाढतं वर्चस्व आणि जयकुमार गोरे यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा म्हणूनही या निकालाकडे पाहिलं जाते. आता मतदारांनी नेमकं कुणाच्या बाजूने कौल दिलाय याचं उत्तर निकालानंतरच मिळणार आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात भाजपनं साधलेलं हे राजकीय यश मास्टर स्ट्रोक मानलं जात असताना त्याचा सर्वाधिक आणि थेट लाभ मान खटाव तालुक्याला झालाय, हे स्पष्टपणे दिसतंय.